रन्सांचा आला आणि डावाला सुरुवात झाली. केंजल स्पोर्ट्स आणि आदर्श स्पोर्ट्स ट्रॉफी 2025. पहिला बॉल स्लॉग इट, क्या बात आहे. खेचून मारला गॅप मध्ये. अतिथी पंचाला अभिवादन करणारा पहिल्या बॉल वरती वेलकम बाउंड्री 4 चौका. 4 धावा या फटक्यावरती आल्या. खरं तर अपकमिंग टुर्नामेंट उलवानोड मध्ये आपण पाहता 13 जानेवारी ते 17 जानेवारीच्या दरम्यान जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित जय हनुमान ट्रॉफी 2023 डे नाईट क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथम क्रमांक 1,11,111 आणि आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 55,555 आकर्षक ट्रॉफी. तृतीय, चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 25,555 आणि मालिकावीरसाठी टू व्हीलर बाईक असेल, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक ब्रँडेड कूलर दिले जातील. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे संघ प्रथम येणाऱ्या 40 ग्रामीण संघांना याकरता स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाईल. आणि त्याचबरोबरीने मैदानाचं ठिकाण उलवानोडमधील सुप्रसिद्ध क्रीडांगण जय हनुमान मैदान खारकोपर सेक्टर 8 या मैदानात या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. आयोजक असतील धनेश भोईर, विशाल घरत, निलेश पाटील, रणजित पाटील, प्रतीक पाटील, हर्षल ठाकूर, ऋतिक घरत, शेखर पाटील यांच्या वतीने हे आयोजन असेल. आपण ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. डे नाईट दिवस रात्र फॉर्मॅट. याही वेळेला ऑन साईडला लॉफ्ट करत असताना हा फटका आकाश त्या ठिकाणी आहे डीपमध्ये. एकच धाव या बॉलवरती राहील. एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा स्कोर कार्डवरती 5. मागच्या इनिंगमध्ये सुरुवात धमाकेदार झाली होती नीलकंठेश्वर उल्वे टीमची. ज्या षटकामध्ये धावा आल्या त्या 18. पॉवर प्लेमध्ये प्रतीश आणि मयूर दोघांनी पॉवर दाखवली. पहिल्या 2 षटकांमध्ये 40 धावा आल्या आणि तिथून मात्र सामना पूर्णपणे खुला झाला. धावांचा पाठलाग करताना अगदी कमी वेळेमध्ये कमी षटकांमध्ये धावाचा पाठलाग केला होता. पण इथे लॉफ करत असताना ऑन साइडला क्या बात आहे, प्रतीश पाटीलचं आक्रमण. जबरदस्त टायमिंग आणि हा षटकार पाहायला मिळाला उल्वे टीमसाठी. ओव्हर पिच बॉल. पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहता या बॉलचा. ओव्हर द विकेट हा मॅक्शन बॉल टाकलाय. सुदेशने शफल झाले आणि त्या ठिकाणी ओव्हर पिच बॉलला ऑन साइडला फेकून दिलं सीमा रेषा पलीकडे. हा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 11 धावा स्कोर कार्डवर. त्यात सुदेशचं पहिलं षटक. खरं तर उल्वे संघासाठी खरं तरी चांगली गोष्ट राहील की ते खेळाडू बाजलेला नाहीये, पण धावा 11 येताना पाहायला मिळाल्या. व्यासपीठावरती सर्व आमचे मान्यवर मंचावरून सामन्यांचा आनंद घेत असताना धीरजभाई ओवळेकर, आमचे गोधडी साहेब असतील, त्यानंतर पिल्लाई सर आहेत, सागरभाई या स्पर्धेचा आनंद घेतात. सर्व खरं तर आमचे अतिथी मान्यवर, त्यांचं करूया स्वागत. निलेश शेठ खारकर तेही गर्दन मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना सध्या स्कॉडमध्ये आहेत, परंतु सातत्याने प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रगण्य असणारं एक नाव म्हणजे निलेश शेठ खारकर. 11 धावा स्कोर कार्डमध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय रोहित चिर्लेकर. हा खेळाडू या टीमचा आणखीन एक प्रमुख गोलंदाज या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय. शनिवारी आजच्या दिवसामध्ये जो क्वालिफायर संघ तो 9 वाजता येईल. शनिवारच्या दिवशी मोरावे संघासोबत त्यांना खावं लागेल. ही सूचना आम्ही पहिल्याच लढतीमध्ये दिली होती. स्लॉटमध्ये टाकला मयूरच्या मिड विकेटला. प्रयास चेस करतोय आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर खेळाडू कक्षाला अभिवादन करत असताना मयूरचा हा षटकार. भव्य स्वागत केलं रोहितचं. क्या बात आहे. पायात टाकलेला होता ओव्हरपिच यॉर्कर आणि त्याच्यावरती जागा बनवली. शफल झाले आणि पुन्हा एकदा बघा रिप्ले टेलिकास्टमध्ये हा फटका. क्या बात आहे. प्रॉपर टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर्ड. मयूर पाटीलचा क्लास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. मिड विकेट कडे हा षटकार त्याने ठोकलाय. 6 धावा आल्या. 17 धावा स्कोर कार्डमध्ये. बिनबाद 17. मी मगाशी म्हटलं करतं जमेची बाजू. एक खेळाडू पहिल्या षटकामध्ये आऊट झालेला नाहीये. खरं ब्रेक थ्रू वाहा संघाला मिळालेला नाहीये. ब्रेक थ्रूची गरज आहे. टो क्रशिंग यॉर्कर. लाऊड अपील, जोरदार अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बरोबर आपण पाहिला पंच सांगतात बॉलचं पिचिंग, डिरेक्शन, इम्पॅक्ट उजव्याच्या बाहेर असल्या कारणानं खेळाडू सुरक्षित. विशू कोळी वय वर्ष 50 ओलांडली,
परंतु आजही फिटनेस चांगला आहे आणि चांगली भूमिका आहे मैदानाच्यामध्ये. त्यांच्या बरोबरीने मिस्टर अमोल काले आणि सत्यमान काकडे. क्या बात आहे, योग्य निर्णय. खरं तर रिप्लेमध्ये आपण जर पाहिला उजव्याच्या बाहेर खेळाडू सफल झालाय आणि बरोबर टो क्रशिंग यॉर्कर असल्या कारणामुळे या ठिकाणी खरं तर पंचांचा इशारा नॉट आउट. लेग पाईचच्या स्वरूपात धाव आली. 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. बघा हा खरं तर फ्रंट व्ह्यू आहे या ठिकाणी मैदानाचा. मी मगाशी म्हटलं दुपारनंतर इथे प्रचंड सावळी येत असते. पुन्हा एकदा यॉर्कर चॉप केल्या बॉलला, परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. रोहित चिर्लेकरचा हा सटीक यॉर्कर पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती सन्मान देत असताना आपण प्रदेशला पाहिलं. जबरदस्त चेंडू टाकला, खोलात टाकलाय. यॉर्कर टाकत असताना बॉलवरचं तुमचं नियंत्रण, गती आणि बॉलचं डिरेक्शन या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याहीपेक्षा टप्पा तोही तुम्हाला पायात टाकावा लागतो आणि परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला प्रतीसाठी रोहितच्या माध्यमातून. षटकारानंतर मात्र यॉर्कर टाकतोय रोहित. पुढचा चेंडू यावेळेला मात्र कमी गतीचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न मयूरने जरूर केला. बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. आता बॅट ड्रिल करून दाखवतोय. कव्हर्सला टार्गेट केलं असतं तर कदाचित मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असता मिड ऑफच्या डोक्यावरून. पण त्या ठिकाणी आपण पाहिला खऱ्या हाताने डॉट बॉल आलाय. आता कव्हरचे खेळाडू मात्र थोडेसे अलर्ट झालेत. मयूर कशा पद्धतीने पुढचा फटका सजवेल. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. क्या बात आहे. अजून एक निर्धाव चेंडू. सलग 2 डॉट बॉल. पहिला बॉल षटकार, 2 बॉल सिंगल, त्यानंतर चौथा 5वा बॉल डॉट. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधला. खरं तर रोहित चिर्लेकरची खासियत आहे, त्याने मागच्याही मॅचमध्ये पहिला षटकार आल्यानंतर पुढच्या 5 बॉलमध्ये 1 विकेट काढत 3 धावा खर्च केला होता. म्हणजे 9 धावांचा षटक त्याचा पाहायला मिळाला तो मागच्या सामन्यामध्ये. आणि इथे देखील आतापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे. मागच्या 4 बॉलवरती पहिला षटकार अपवाद राहिला, परंतु त्यानंतर रोहितचं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळालं. फुल टॉस. इथे मात्र प्लम एल्बी लेग बिफोर द विकेट. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाला. फिल्डिंग करताना ओडाफोर महाड टीमला खेळाडू बाद झालाय मयूर पाटील. टो क्रशिंग यॉर्कर, यॉर्कर, यॉर्कर आणि यॉर्करच चेंडू पाहायला मिळाले या षटकामध्ये. परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. प्लम एल्बी. अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी विश्व कोळ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगले ऑफिशियल्स आहेत या स्पर्धेसाठी आणि चांगली निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे. मिडलला होता पाय. बॉलचं डिरेक्शन मधल्या यष्टीवरती होतं, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं डाऊट पंचांच्या मनामध्ये नव्हतं. आणि अशा वेळेला मात्र प्लम एल्बी त्यांनी घोषित केलंय. पहिला विकेट मिळाला वोडाफोन वाहक संघाला. 19वा स्कोर कार्डवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये 8 आल्या. अजून 2 षटकं बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. छोट्या माजी उपसरपंच सन्माननीय सतीशजी पाटील आणि हेमंतजी तांडेल या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या मंचावरती. खरं तर बेलवली ग्रामपंचायतचे उपसरपंच सतीश दादा पाटील आणि त्यांच्या बरोबरीने वारदोलीचे हेमंत तांडेल. चला दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती. आयोजकांच्या वतीनं आपलं स्वागत. काल चाळीसगाव प्रीमियर लीगचं ऑप्शन संपन्न झालं आणि ज्यामध्ये संघ मालकाची भूमिका होती सतीशजी पाटील आणि त्यांच्या बरोबरीने हेमंत तांडेल, दिनेशजी पाटील आमचे समालोचक. अजय पाटील ज्या संघाचा कॅप्टन होता वारदोली बेलवली हा संघ आपण पाहिला. तर त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. तिसरं षटक बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय. त्या ठिकाणी प्रवीण मुंबईकर अनुभवी खेळाडू समोर प्रतीश पाटील. पहिलाच बॉल बिगेटचा प्रयत्न आहे. प्रॉपर टायमिंग नाहीये. हलकीशी आतली कडा घेतली. बॉल सिली बुडाऊनला थांबलाय आणि इथे 1 धाव मिळाली. बॅटिंग करत असताना उलवे संघाला 20 धावा स्कोर कार्डवरती. 1 गडी बाद 20. आदेश खारकर छोट्या तोही आक्रमक फटक्यांसाठी ओळखला जातो. मागच्या सामन्यामध्ये नो लुक शॉटचा पाहिला बैठक, ज्यावरती चांगला झेल टिपला होता शिवाजीनगरच्या खेळाडूने. आणि इथे देखील तसा स्टार्ट हवाय उलवे टीमला आदेश करून छोट्या या फलंदाजाकडून. पुन्हा एकदा पायात. क्या बात आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट इम्प्रोव्हायझेशन. हा फटका खरं तर बनवलाय, मॅन्युफॅक्चर केलाय त्या ठिकाणी छोट्याने. काय टायमिंग होतं. शफल झाले होते. त्यानंतर हँड अँड आय कॉर्डिनेशन आणि बॅट फ्लो आपण पाहिला प्रचंड वेगाचा होता. पुन्हा एकदा रिप्ले. अप्रतिम. ऍडजस्टेबल. थोडे मागे आले. मागचा पाय थोडा आतमध्ये घेतला आणि त्यानंतर फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर हा षटकार पाहायला मिळाला. 6 धावा छोटाच्या बॅटमधून. जशी सुरुवात त्याने मागच्या सामन्यामध्ये केली आणि पुन्हा एकदा तशीच सुरुवात त्याने याही मॅचमध्ये केली. आणि गरजेचं आहे आता खरं तर उलवे संघासाठी धावा पहिल्या सत्रामध्ये, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. आयुष कोळी
प्रयास कोहली माफी असा जो चांगला खेळतोय. फुल टॉस बैठक पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर आणि याही वेळा रिझल्ट सेम. मिड विकेटच्या बाहेर सीमा पार छोट्याचा षटकार. क्या बात आहे. लगातार दुसरा पिक केला बॉलला. सोपं नाहीये बघा. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीचा पुरेपूर वापर. मागचा पाय अगदी स्टम्प्सला क्लोज होता आणि तिथून गुडघा वाकवत त्या ठिकाणी पॅडलशिप टाईपचा हा फटका होता. लोअर फुल टॉस बॉलला मात्र षटकारामध्ये एक्झिक्यूट केलं, कन्वर्ट केलं. चांगलं टायमिंग. 2 लगातार षटकार, 32 धावा स्कोर कार्डवरती सध्या लागताना आपण पाहत आहे. मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करायचा या ठिकाणी टीम उलवेला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आणि मिडल ऑर्डरचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकाचा छोट्या कमालीची बॅटिंग साकारत असताना. पुन्हा एकदा याही वेळेला बिग हिट. प्रॉपर टायमिंग झालंय आणि बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. आजच्या दिवसाचा दुसरा खेळाडू ज्याने सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले. मला वाटतं उलव्याचाच खेळाडू होता गितेश, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 3 बॉल 3 षटकार ठोकले. आणि पुन्हा एकदा उलवेगावचा खेळाडू छोट्याच्या बॅटमधून सलग 3रा षटकार. अफलातून इनिंग बघा. काय स्ट्राईक रेट आहे खेळाडूचा. 3 चेंडू फेस केले, 600च्या स्ट्राईक रेट त्याने 18 धावा केल्या. आणि हा स्ट्राईक रेट आता उलवे संघासाठी महत्वाचा राहील, कारण लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्हाला कमी चेंडू फेस करायचे असं आणि जास्त स्ट्राईक रेटने तुम्हाला धावा बनवायच्या असं आणि ती धावा बनवायचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय आदेश खारकर उप छोट्या हा खेळाडू. काही तर तुपाशी नाही तर उपाशी. तो सांगतो मैदानामध्ये मारेल तर षटकार चौकार, सिंगल मी घेणारच नाहीये. 3 षटकार आले, त्यामुळे आता कमबॅक होईल का प्रवीणचं हे पाहावं लागेल. अनुभवी खेळाडू. पुन्हा एकदा हा फटका मात्र मोठा खेळापर्यंत बिपिन धावत आला पुढे. कंट्रोल गेला. खरं तर आपण पहिला बॉडी बॅलन्स त्याने गमावला आणि त्याच वेळेला जीवनदान मिळालं. फलंदाज छोट्याला 2 धावा आल्या. टीम उलवेला प्रयत्न चांगले होते बिपिनचे, सोपं नाहीये. आणि कॉर्डिनेशन आपण पाहिला. खरं तर सॉफ्ट हँड, खरं तर फास्ट रिफ्लेक्स आणि त्याचबरोबर अँटिसिपेशन, या 4 गोष्टी फार महत्वाच्या असतात. एकाग्रता. परंतु लास्ट मोमेंटला बॉडीचा बॅलन्स गमावला. नजर हटली दुर्घटना घडली असं म्हणतात. झेल सुटला. यशला मात्र जीवनदान मिळालं. पुन्हा एकदा बैठक, गुडघा टेकत पुन्हा एकदा फॉलिंग स्लिपचा प्रयत्न आहे. परत एक वेळा तो प्रयत्न केला छोट्याने आणि यावेळेला 22च्या स्वरूपात खरं सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 3रं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती तब्बल 41 लॉस ऑफ 1 विकेट. बघा जय हनुमान बेलपाडा संघ, आपण कुठेही जाऊ नका. मला वाटतं सामन्या अगोदर टीम हडल त्या ठिकाणी शॉर्ट टीम मीटिंग बोलवली. रणनीती आखली जाईल. 3ऱ्या मॅचमध्ये आपल्याला जिंकायचं आहे. त्यानंतर याच अप्रोचने तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये बेलपाडा संघ उतरताना पाहायला मिळेल. आज एक संघ क्वालिफाय होईल आणि तो संघ असेल उलवानोडचा, कारण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 8 उलवानोडचे संघ खेळले. 41 धावा 41 धावा स्कोर कार्डमध्ये. क्या बात आहे. पारगावचा बुलंद आवाज मिस्टर सागर पाटील सध्या चर्चेमध्ये आहे. दिनेश सर, खरं तर आपण पाहिला पारगाव ते मानगाव प्रवास तो चर्चेमध्ये राहिला. कालचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. एखादी VIP खरं तर एंट्री असेल अशी VIP एंट्री आपण त्या मानगावच्या प्रीमियर लीगमध्ये पाहिली. तर सागर वेलकम. सागर पाटील पारगावपासून आता मानगावपर्यंत पोहोचला. आज किंजलमध्ये दाखल. क्या बात आहे. वाघाची दहशत तुम्हाला आज किंजलच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. वेलकम सागर पाटील, आपलं स्वागत. ऑन स्क्रीन आपण सध्या त्यांना पाहत आहे. मला वाटतं पुढच्या वेळेस कुर्ता परिधान करून या, म्हणजे आणखीन VIP दिसाल. सागर पाटील आपलं स्वागत. 41 धावा धाव फलकावरती. चला मैदानाकडे. विशू कोहली यांच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद पाहायला मिळाला सागरची एंट्री पाहून. सागर पाटील आमचे सिनियर समालोचक. रात्री 2:30 वाजता मानगाववरून इतर रिटर्न आणि पुन्हा किंजलमध्ये त्यांचं आगमन. किंजल ट्रॉफी मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा रायगड ठाणे जिल्ह्यातील नामांकित स्पर्धांमधील एक नाव म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहता किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी 2025 हे दमदार पर्व. 4थं षटक 4थ्या षटकाला आले त्या ठिकाणी स्वतः AK आकाश घरत या सामन्यामध्ये घेऊन येतील आपल्या टीमला परत. हे पाहावं लागेल. रिव्हर्स केले. क्या बात आहे. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करतोय. संधी निर्माण होत नाही. संधी तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती निर्माण करावी लागते. नाव झालं नाही तरी चालेल, पण तू काम असं करा की कामाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. या मॅच मध्ये काम करतोय छोटे हा खेळाडू. क्या बात आहे. लाभ शॉट, रिव्हर्सचा फटका त्याने लवकर ओळखलं. करत आकाश थोडा स्विंग करतो बॉलला आणि विथ द टर्न हा फटका रिव्हर्सचा पाहायला मिळाला. षटकार. आदरणीय अनंत पवार साहेबांचं देखील आगमन. त्यांनाही विनंती असेल या मंचावरती. माजी उपसरपंच त्यांचं आगमन आणि तर फेमस ब्लॉगर क्या बात आहे मयूर वाघमारे पिच क्युरेटर आहे त्यांचं आगमन.
सध्या सोशल मीडियावरती मयूरची चर्चा राहिली सातत्याने. माझी मुंबई 3 लाख, क्या बात आहे. आपल्या मुंबई संघामध्ये तुम्हाला मयूर खेळताना पाहायला मिळेल. आपल्या हक्काचा संघ पुन्हा एकदा सफल झाले. फॉलो केलं फलंदाजाला, पाठच्या मधून बॉल चालला मागे, निर्धाव चेंडू. क्या बात आहे. खरं तर यशचं कौतुक, आदेशचं कौतुक करायला गेलं. आदेश खारकर ज्याने 7 बॉलमध्ये 26 केल्या. छोट्याने मात्र चांगली इनिंग साकारली. सागर पाटील, क्या बात आहे. ऑन स्क्रीन सध्या आपण त्यांना पाहत आहे. पुढच्या इनिंगमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. पोपट येतील, वाघ येतील, सर्व येतील. पुन्हा एकदा बैठक यावेळेला स्क्वेअर लेग मध्ये प्रयास, डीप मध्ये झेल टिपलाय, परंतु फलंदाजी आवडली असेल. एकदा छोट्यासाठी जोरदार नाही होऊ द्या. 4 षटकार त्याने ठोकले. रिव्हर्सचा षटकार तर लाजबाब होता आणि त्याने त्याचं काम पूर्ण केलं. इम्पॅक्ट टाकलं या सामन्यामध्ये. जबरदस्त टायमिंग. बघा हा फटका पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड बैठक होता. लोवर फुलटॉस उजव्याच्या बाहेर, त्याला मात्र खेचून मारला आणि त्याच दरम्यान प्रयासने चांगला झेल टिपला. डीप मध्ये विकेट मिळाला. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आतापर्यंत आहे तब्बल 47. अजून 3 बॉल बाकी आहेत. मैदानाच्या आतमध्ये बाला, यश मडबी बाला दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. छोट्या नावाचं वादळ शमलं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण त्याने भरपूर मोठं वादळ निर्माण केलं. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकार ठोकले. 3 सलग प्रवीणच्या अगेन्स्ट, 1 षटकार आकाशच्या अगेन्स्ट. आणि आता खरं तर नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. सागर पाटील 47. बाला, क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बालाने मात्र पाठवलं बॉलला लांब लचक लॉंगॉनच्या बाहेर. 6 धावा षटकार. क्या बात है. 50 अप. स्टँड अँड डिस्पॅच. अफलातून टायमिंग. लाजबाब स्ट्रोक्स पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये टाकला बालाच्या आणि त्याच्यावरती आक्रमण. 6 धावा आल्या. नेक्स्ट जनरेशन आहे खरं तर उल्वे संघाचे हे खेळाडू. आदेश, बाला या दोघांचा उल्लेख करेल. यावेळेला लाईन पाहिली जाईल. लाईन मात्र इथे खराब आहे. पंचांनी दर्शवलंय वाईट बॉल. अतिरिक्त रन्स कोण बनवला होता, पण उजव्याशा जास्त बाहेर बनवला, त्यामुळे इथे पंचांनी या बॉलला वाईट घोषित केलंय. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये 54. 2 गडी बाद 54. आता शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा बॅट स्विंग चांगला होता, परंतु इथे स्विंग आणि मिस. क्या बात आहे. नॅचरल स्विंग आहे. रिप्ले बघा. टप्पा पडल्यानंतर प्रचंड बाहेर निघाला चेंडू. डॉट बॉल आकाशने टाकलाय. निर्धाव चेंडू. आता शेवटचा बॉल. 54 धाबा धाव फलकावरती आहेत. जर का शेवटच्या बॉलवरती आणखीन एक मोठा फटका आला तर मात्र टोटल तुम्हाला 60च्या आसपास जाताना पाहायला मिळेल. समोर बाळा आडव्या वाटणे केले. यावेळेला थोडासा हाफ ट्रॅकर टाकला, पुढे नव्हता टाकला, त्यामुळे आपण पाहिलं प्रॉपर कनेक्शन नाही. सेकंडचा कॉल ओव्हर थ्रो झालाय आणि इथे 2 धाबा सहजगत्या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 रनच्या मदतीने पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अब तक 56 धावा धाव फलकावरती आल्या. 2 गडी बाद 56. टार्गेट 57चा सेट केलंय. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती आल्या. 24 बॉलमध्ये 57. आपण पुन्हा एकदा सेकंड इनिंगकडे जाऊया. ऐकूया आवाज सागर पाटील पारगाव. चला या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. सागर पाटील पारगाव, ब्लॅक टायगर.
पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श ट्रॉफी 2025च्या या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया आणि वळूया आणखीन एक बहारदार सामन्याकडे. एका बाजूला आज सकाळचा विचार केला तर ज्या अनुमान बेलपाडा संघानं काय परफॉर्मन्स दाखवला आहे, ज्या वेळेला गोलंदाजी गरज होती त्यावेळेला गोलंदाजी आणि ज्या वेळेला फलंदाजाची गरज होती त्यावेळेला फलंदाजी दाखवत मात्र आपली उपयुक्तता सिद्ध केली. फॉर्म हा टेम्पररीच असतो परंतु क्लास परमनंट असतो हे पुन्हा एकदा रोहन कडून दाखवून दिलं. थोडासा आउट फॉर्म गेला काय आणि लगेचच पोझिशन बदलली काय, जागा मागे पुढे होत राहिल्या, 4थ्या 5व्या क्रमांकावर त्याला पाठवत राहिले. परंतु आज या स्पर्धेमध्ये स्वतः जबाबदारी स्वीकारली आणि ती जबाबदारी निभावत या पट्ट्यानं सुपर ओव्हरमध्ये 17 धावांचा पाठलाग सहज केला. तत्पूर्वी 77 धावांमध्ये स्वतःच्या 43 धावाही जोडल्या आणि आपल्या संघाला तिसऱ्या फेरीमध्ये दाखल केलं. त्यानंतर मात्र वोडाफोन वहाल संघानं इथे चांगला खेळ दाखवत आणखीन एका बेलपाडा संघाला सहज पराभूत केलं. परंतु एका बाजूला यांची उळवे संघानं अप्रतिम फलंदाजी दाखवत आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाला पराभूत केलं आणि त्याच्यामुळे दुसऱ्या फेरीतील हा सामना एका बाजूला NCC म्हणजे निलकंठेश्वर वुलवा वर्सेस दुसऱ्या बाजूला संघ रेडी आहे तो म्हणजेच वोडाफोन वहाल संघ. पूर्वार्ध बहारदार राहिला ज्याच्यामध्ये सगळ्यांना खुश केलं. ते छोट्यानं म्हणजे आदेशनं 4 षटकार ठोकत 8 बॉलमध्ये 26 धावा जोडल्या. मयूर पाटीलनं 1 षटकार 1 चौकारासहित बहुमूल्य 11 धावा जोडल्या. तर प्रतीश पाटीलनं पुन्हा एकदा 4 बॉलमध्ये 1 षटकार ठोकत 8 धावा जोडल्या आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धापलकावरती लागल्या आणि जिंकण्यासाठी मात्र 57 धावांची ही बहुमूल्य अशी गरज राहिली आहे. कोण जिंकणार आणि कोण हरणार उत्तरार्ध ठरवणार. या दरम्यान खऱ्या अर्थानं निलकंठचे उळवे संघ खेळतो आणि त्यांच्या शुभेच्छा त्यांना मात्र येत आहेत. अगदी गुजरातवरून विशालजी मडवी यांच्याकडून NCC उळवे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 57 धावांची गरज आहे. उत्तरार्ध कसा राहील. प्रयास कोळी वडम्यान आरिफसारख्या संघासाठी कायम लढला आहे तर नॉन स्ट्राईकला सुदेश सालुंके. गोलंदाजीच्या मार्कवर भावेश खारकर. लेट्स ग्लो 1 2 3 लेट्स प्ले. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉसवर फुल टोल वसूल. चुकीला माफी नाही. खराब बॉलवर मात्र आक्रमकता सिद्ध केली जाईल आणि प्रयास कोळीचा हा प्रयास कायम यशस्वी राहिलाय. पहिल्याच बॉलवर दाखवलाय इथे मात्र षटकार. 57 धावा. आव्हान तर चांगलं उभं केलंय, धावा तर मोठ्या उभ्या केल्यात. या वाचवण्यासाठी मात्र NCC म्हणजे निलकंठचे उळवे संघाला प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु एका बाजूला ताकदवार फलंदाजीचा क्रम वोडाफोन वहाल संघ. गुडघा टेक तमाशा देख दाखवलाय फाईन लेगच्या मधून हा आणखीन एक बहारदार चौकार. तंत्र सुद्धा फलंदाजी सोबत आश्चर्यकारक फटकेबाजीमध्ये प्रसिद्ध असलेला हा प्रयास कोळी एक ट्रम्पकार्ड असा खेळाडू भेटलाय वोडाफोन वहाल संघाला. जी ओळख राहिले प्रयास कोळीचं काय मागच्या 2-4 वर्षापासून प्रयास कोळी हा नवा हिरा वोडाफोन वहाल संघाला सापडला आणि आपल्या फलंदाजीनं मंत्रमुग्ध करणारा हा खेळाडू राहिलाय. प्रयास असेल सुदेश असेल त्याचबरोबर खऱ्या अर्थानं पाहतोय आपण आकाश खरत एक चांगला खेळाडू आहे. प्रदीप आणि प्रवीण हे 2 बंधुराज आपल्या परीनं बहारदार खेळ करतायत. मंचावर आपण पाहतो स्क्रीनवरती धीरजी ओळेकर साहेब, पिल्ले सर, दीपक सर या सगळ्या मंडळींना आपण पाहतो या सामन्याचा आनंद घेताना आणि आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल त्यांचं आपण करूया स्वागत. पहिल्या 2 बॉलवर धावा लागला तब्बल 10 धावा. प्रयास कोळी गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा भावेश. अजून लय सापडत नाहीये, शोधतोय आणि तो शोध अजून तरी सुरू आहे. चला सामन्याला उशीर नाही करायचा कारण 4:30 वाजता आपला मैदान तसं खाली करायचं. लक्षात घ्या अजूनही एक मॅच आहे. पुन्हा एकदा कलाकारी दाखवले. स्वीपचा प्रयास ला जबाब. गुडघा टेकला तमाशा पुन्हा दाखवला. हा पॅडल स्वीप पहा. अतिशय स्लीपिंग स्वीप हा प्रकार राहिलाय आणि स्लीपिंग स्वीप दाखवत मात्र आणखीन एक चांगला फटका
स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी उजव्या हाताकडून ठोकला जातोय हा चौकार. 57 धावा जरी बहुमूल्य असतील तर धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही किती सक्षम आहोत या पहिल्या 3 बॉलवर प्रयास कोहली इथे भावेश खारकरचा क्लास घेताना दिसतोय. पहिल्या 3 बॉलवर लाजवाब 1 षटकार 2 चौकारांसहित मात्र प्रत्युत्तर दिली जात आहेत. प्रयास कोहलीचा हा क्लास सुरू आहे. पहिले 3 बॉल नावावरती राहिले ते म्हणजे भावेश कोहलीच्या प्रयास कोहलीच्या. हा बॉल मात्र चांगला राहिला. अखेरकार एक चांगला निर्धाव बॉल टाकण्यामध्ये हे संपादन केलं ते म्हणजेच भावेश खारकरनं. भावेश वर्सेस प्रयास कोहली असा हा द्वंद्व इथं मात्र रंगलाय. उडाया येतो उडाया. स्लॉट मध्ये आलेल्या बॉलला प्लॉटच्या बाहेर कसं भिरकवून द्यायचं हे अक्षरशः दाखवलं प्रयास कोहलीनं. पहिल्याच षटकामध्ये NCC उलव्या संघाच्या संघनायकां टीमला मात्र विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलाय. प्रयास कोहलीचा हा क्लास इथे सुरू आहे. थांबत नाहीये. 1 डॉट बॉल तेवढंच काही मात्र समाधान देईल भावेशला. अन्यथा तब्बल 5 बॉलमध्ये 20 धावा 2 षटकार आणि 2 चौकार. 2 षटकार 2 चौकार चांगले. एक संधी निर्माण केली होती जरूर. साधा सोपा झेल मयूर पाटीलला मात्र मिडऑफच्या दिशेने उडाला जरूर. वाटलं होतं की सहज कॅप्चर केला जाईल परंतु देवानं दिलेली ती संधी मयूर पाटील सारख्या जिगरबाज खेळाडूंना गमावली आणि एक साधा सोपा झेल सोडत प्रयास कोहलीला जीवनदान मिळतंय. आणि हे जीवनदान आता मात्र NCC उलवे संघाला किती मागणं ठरेल हे येणारी वेळेस ठरवेल. धावफलकावर धावा लागल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 20 धावा आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात बहुमूल्य राहील प्रयास कोहलीचा हा जीवनदान. कमालीचा खेळ राहिलाय. एक नामी संधी NCC उलवे संघासाठी मात्र इथे नक्कीच निर्माण केली होती भावेश खारकरनं. भलेही 20 धावा खाल्या होत्या तिथे मात्र संधी गमावले. प्रतीश पाटील गोलंदाजीच्या मार्क राईट मोर द विकेट. बॅटची पुन्हा एकदा अर्धवट काढा लागली जातीये. गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन्स मात्र मिळतीये. प्रयास कोहली स्ट्राईकवर येईल. 1 रन्स कंप्लीट. 21 धावा बोर्डवर लागतायत. 18ची करंट रन रेट ठेवलाय आणि 12.71 अजून पूर्ण करायचं आहे. एक चांगली संधी गमावली आहे मयूर पाटीलनं. पण इथूनही एक पलटवार करण्यासाठी मात्र सज्ज राहील का प्रतीश पाटील की ओढापण वहाल संघ आणि प्रयास कोहली हा सामना सहज संपवेल. प्रतीश पाटील टू प्रयास कोहली. कमालीचा प्रयत्न पण तो करणार काय. छोट्या एक ताकदीचा खेळाडू जरूर आहे पण त्याच्या डोक्यावर मात्र ही पॅडल स्वीप पुन्हा एकदा पाहिली आणि प्रयास कोहलीचा हा मात्र इट्स अ मायटी. इट्स अ मायटी. 6 रन्स मात्र इथे पाहतोय आपण. या धावा सुटलेला झेल कमाल दाखवायला सुरुवात केली आहे. बोनसच्या रूपानं धावा. झेल अगदी साधा सोपा होता परंतु क्रिकेटमध्ये साधं सोपं काही नसतं जोपर्यंत तुम्ही कॅप्चर करत नाहीत. प्रतीश पाटील आणखीन एक चांगला फटका. रोखणं कठीण जाईल.
फाईन लेगमधून बॉल ट्रॅव्हल होतोय, छोट्या मात्र चौप्यात धावतोय जरूर, परंतु धावांचा फ्लो ही धावत राहिलाय. अगदी धबधब्यासारख्या धावा कोसळत आहेत आणि या धावा आणखीन येतात तब्बल 4 धावा. धावांचा प्रवाह कायम सुरू राहिलाय आणि अशा प्रकारे धापळकर धावा लागल्या त्या आता मात्र तब्बल 31 धावा. वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती मात्र प्रयास कोहली खेळतोय. त्याच्यामध्ये विचार केला तर 20 या धावसंख्येवर त्याला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर मात्र त्यानं इथून गेअर शिफ्ट केलाय. चांगली फटकेबाजी 57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 31 धावा, अर्ध्याहून जास्त पल्ला गाठलाय. बॉल हवेत राहिलाय, प्रयास केला जाईल. सचिननं चांगला प्रयत्न जरूर केला परंतु बॉलला कमीत कमी सीमारेषेच्या आत ठेवला. हे सगळ्यात मोठं उपयुक्त खेळी राहिली आहे कारण हा झेल नव्हता होऊ शकला, झेल खूप दूर राहिला होता. सचिनचा चांगला अटेम्प्ट राहिला. सचिन पाटील एक उत्तम गुणरेखी म्हणून त्यांची ओळख कायम राहिली आहे आणि त्याही पेक्षा चांगला खेळाडू ही ओळख सचिन पाटीलची राहिली आहे. त्यांना हा चांगला प्रयास, 1 रन्स मात्र मिळते. बॉल पुन्हा एकदा हवेत, सेफ लँडिंग होईल, सिंगल रन्स मात्र मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, हा धावांचा फ्लो सुरू धरून राहिलाय. मोठ्या फटक्यापासून आता मात्र इथे वंचित ठेवला. सिंगल, मी तू गाफील राहिला क्रिकेटमध्ये की खेळ संपतो आणि अशाच प्रकारचा निष्काळजीपणा इथे मात्र अनुभवायला मिळाला आणि त्याचा फायदा उठवत मात्र सुदेश आणि प्रयासनं धावा लुटल्या तब्बल 3 आणि या 3 धावेने 35 वर मजल मारली जाते. 13 बॉल 22 धावा. 13 बॉल 22 धावा. 57चा पाठलाग करतोय ओढापण वहाल संघ निलकंठेश्वर मुळवे संघाच्या विरोधात खेळताना. वाईट बॉल. विशू कोळी सरांचे 2 हात जमिनीला समांतर, अगदी हवेत पक्षी उडावा ना तसे पंख हे 2 हात पाहिले आपण विशू कोळी यांचे. कोण रजनी त्यांनी गाजवली होती. आणखीन एक लेफ्ट केलेला बॉल, आणखीन एक वाईट बॉल. अवंतरची धाव मात्र येते. विशू कोळी यांची अंपायरिंग नेहमी चांगली राहिली आहे पण त्याही पेक्षा ते इशारे खूप फेमस झालेत. विशू कोळी फुल टॉस आणि या फुल टॉसवर आता मात्र धावा रोखणं कठीण जाईल. अगोदरच इथे मात्र धावांचा फ्लो खूप राहिला आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा लागल्या 43 धावा धापाळकडे लागतायत. जिंकण्यासाठी गरज राहील 12 बॉल 14 धावा. सामना एक हाती फिरवण्याचं काम इथे मात्र केलं ते म्हणजेच प्रयास कोहलीनं, कारण 37 धावा त्यानं जोडल्या. 20 वर मिळालेला जीवनदान आणि त्यानंतर ठोकलेल्या तब्बल या षटकामध्ये 23 धावा. सुंदर फलंदाजी राहिली आहे. 12 बॉल 14 धावा. बारा बॉल 14 धावा. चला सामना सुरू करा, वेळ नका दौडू. चांगली धावपलकावर धावा लागली. 57 धावा धावपलकावरती होत्या जरूर पण त्यानंतर मात्र फार मोठी खेळी करू शकला नाहीये. गोलंदाजीमध्ये फटकेबाजी पाहिली, प्रयासनं खेळ राहिला चांगला. अवांतरची रन, अवांतरनं सुरुवात, वाईडनं सुरुवात केली जाते मयूर पाटील आणि हा मात्र 1 बॉल वाईड. एक्स्ट्राची रन आणखीन एक येते. आता 12 बॉल 13 धावा. सुदेश सावळिंके ऑन स्ट्राईक. बॅटवर नीटचा बॉल येत नाहीये. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न राहील का. बाला बॉल पर्यंत पोहोचतो. येस, बेल्स पडली. हिट विकेट पाहायचं आहे. ओके, पाहिलं जाईल. हे इशारे पहा. अगोदर बेल्स पडली आहे. नॉट आउट काय पंच डिस्कशन करून निर्णय घ्या.
डेड ना एक्झॅक्टली इट्स अ डेड बॉल कारण बेल्स मात्र अगोदर पडली त्याच्यामुळे इथे मात्र डेड बॉल आमचे अब्दुल चाचा सरबतवाले यांचे आपण सहर्ष स्वागत करूया शिवाजी महाराजांच्यावर नेहमी सदैव बोलणारे आणि सर्व शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे अब्दुल चाचा यांचे आपण सहर्ष स्वागत करूया इथे स्वागत केलं तर चौकारनिशी आणि या सामन्याला कलाटणी देणारं हे मात्र फलंदाजी राहिली आहे 2 सलामीरांपैकी एकाही फलंदाजाला मात्र बाद करण्याची एक संधी दवडल्यानंतर कोणत्याही फलंदाजाने मोठी संधी कुणाला दिलीच नाही आहे आणि त्याच्यामुळे हा सामना मात्र पुरता निष्ठून चालला आहे NCG विलियर्स संघाच्या हातून क्या बात कमालीचा खेळ सुरू आहे इथे कदाचित सुदेशला स्ट्राईक द्यायची आहे ती म्हणजेच प्रयास कोहलीला हाच काहीसा खेळ अजूनही 10 बॉल आणि 8 धावांची गरज 10 बॉल आणि 8 धावा 10 बॉल 8 धावांची गरज काय सुंदर खेळ केलाय प्रयास कोहलीनं हा मात्र डॉट बॉल सामना अजूनही रंगतदार बनेल की काय एका दुसरा मोठा फटका जर लगावला गेला नाही एका दुसरी विकेट किंवा डॉट बॉल जर आले तर अंतिम षटकामध्ये 8 धावांचं आव्हान ठेवलं जाईल का काबीज केलं जाईल का रन्स मात्र इथे रिस्की रन्स बनू शकते आणि अखेरकार इथे मात्र इथून सामना बनू शकतो पण ही रन्स कशी असेल लेग बायची रन्स कंप्लीट केली जाते आणि धापलकर धावा लागतायत त्या तब्बल 50 धावा 50 कम्स अप धावांचा पाठलाग काय 57 आता मग धावा उरतील फक्त आणि फक्त 7 आणि 7 धावांमध्ये असताना मात्र हा ठोकला गेलाय षटकार स्कोर इज लेवल आता मात्र बॉल्स उरतील ते 7 आणि फक्त 1 धावेची गरज रेडी राहायचं आपण लगेचच जे अनुमान बेलपाडा संघाने या आपण टॉस बॉक्स मध्ये आणि लगेच इथे मात्र आहे तिथे रेडी आहेत फक्त 1 रनची गरज आहे 57 धावांचा पाठलाग जवळपास 3 षटकांमध्येच होईल की काय आणि ते मात्र तो धावांचा पाठलाग फक्त वेल काढूपणा आणि प्रयास कोहलीला शेवटच्या बॉलवर षटकार टोकून काहीतरी गणित आखायचे असाच काहीचा प्रयास राहिलाय सुदेशचा त्याच्यामुळे मालिका वीरची जी बाईक असेल सायकल असेल की कोणतेही जे बक्षीस असेल हे शेवटच्या सामन्यापर्यंत पॉइंट्स मोजले जातील ते विकेट्स असतील धावा असतील हे शेवटच्या सामन्यापर्यंत धावा मोजल्या जातील रन्स घ्यायची नाहीये हा खेळ षटकार मारून संपवायचा आहे की काय असे रणनीती करताना बरेच सामने पाहिलेत आम्ही त्याच्यामुळे सिंगल रन्स आहे सुदेशला माहित आहे की प्रयासला स्ट्राईक द्यायची आहे त्यासाठी त्याला पुढे घेऊन यायचं आहे आणि आता अखेरकार अपिलामध्ये उत्साह राहील खेळ रंगेल आणि चमत्कार होईल पाहिला जाईल परंतु नेमकं इथे निर्णय आल्यानंतर आम्ही सांगू की नेमकं काय इट्स आउट OUT सुदेश सालुंकेनं नेमकं काय कमावलं हा प्रश्न सुदेशलाही विचारला जाईल कारण 1 धावेची गरज होती त्या बॉलवर रन्स आले असती त्यांनी घेतली नाही कदाचित त्याला वाटलं की प्रयास कोहलीला स्ट्राईकवर घेऊन जाऊ अंतिम बॉलवर तो षटकार ठोकेल आणि सामना संपवेल आणि त्या धावा त्याच्यावरती वाढतील आणि मग पुढे जाऊन मग मालिकावीरचं गणित राहील काहीचं गणित राहील परंतु एवढी गणितं बांधून मात्र सामने जिंकत असते ना तर क्रिकेटला एक वेगळंच बदलाव राहिलं असतं क्रिकेट खेळाबरोबर तुमचा नशिबाचाही गेम राहिलाय जरूर त्याच्यामुळे 1 रन्स सामना बनू शकतो का अजय पाटीलचं ते षटक आजही सगळ्यांना आठवत आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये मॅचला टाय करणारा अजय पाटील बेलवलीचा असाच काहीचा खेळ राहील का बॉल राहिला हवेत भिरकावला सुदेशनं हा मात्र विजयावर शिक्कामोर्तब चौकार होतोय आणि विजेत्यावर आरूढ होतोय तो म्हणजेच वोडाफोन वहाल संघ टॉस केला जाईल इथे मात्र वोडाफोन वहाल वर्सेस जर्मन बेलपाडा तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 1 मॅन आर्मी 37 धावा ठोकणारा प्रयास कोळी तत्पूर्वी किंजल ट्रॉफी किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श ट्रॉफी 2025 च्या या पर्वामध्ये तेजस्वी मात्रे असतील आणि संपूर्ण कमिटी आणि त्याचबरोबर